हॅलो. हा रणवीर राऊत का? हा कोण आहे? जय शिवराय. हा जय शिवराय. राजभाऊला काय झालंय? कोण बोलतोय? साळुंके बोलतोय धाराशिवून. काय झालंय? समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिलेत म्हणून काय केलं दादा समाजाच्या विरोधात? काय केलंय? लिहून घ्या, आमच्याकडून लिहून घ्या, त्यांच्याकडून लिहून घ्या. काय चुकीचं आहे? हा, काय चुकीचं आहे? माझ्या प्रश्नाचे 3 उत्तर देता का तुम्ही? तुझ्या दारी रोट उभी माझ्या. हा, ज्यावेळेस ज्यावेळेस पक्ष फोडला, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का? आता एका प्रश्नाचं उत्तर दे माझ्याकडून. हा, मराठ्याला आरक्षण सगळ्यात पहिल्यांदा कोण दिलं? कोण दिलं? 2019 ला. त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर. हा, टिकलं का कोर्टात? टिकलं का काँग्रेसचं? हा, मग भाजपचं टिकलं का? टिकलं की. कुठं? महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे दिलं का एकतर वकील? किती शिक्षण झालं दादा तुझं? नाही उद्धव ठाकरेंनी दिलं तुझं का? शिक्षण किती झालंय ते सांग मला. ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं. हा मग आता एका प्रश्न उत्तर द्यायचं. ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना. हा, मग बारशी देऊन ह्याला पाडतो त्याला पाडतो. मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची? काय काय घेतली समाजाची? महाराजांपेक्षा मोठं झालं का राजूभाऊ? 11 वर्षाचा होतो तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली. महाराजांनी 16व्या वर्षी घेतली, राजभाऊने 11व्या वर्षी घेतली का? बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आहे? आम्ही कुठे मराठ्याच्या विरोधात आहोत? काय केलं आम्ही मराठ्याच्या? काय केलं तुम्ही मराठ्यासाठी? ही बारशी सांगतो तुला काय केलं. अरे तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग. आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे, बारशीतल्या बी लोकांना माहिती आहे. आज सगळे पाहुणे रावळे संपवले तू. ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला, त्या माणसाला संपवलंच. कुणाला? किती नाव घेऊ? मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आहो बेट्यानो. पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही. आणि समाज तर लय लांबचा राहिला. त्या मनोजदादाच्या विरोधात बोलावला तुम्ही. अरे त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही? मालक आहे का मग? होय, मनोजदादा मालकच आहे आमचा. एक मिनिट ऐका तुम्ही हा, मनोज दादाच्या विरोधात राजभाऊ काय बोलले? काय बोललेत म्हणजे? सभा उधळून लावीन, ही लावीन, ती लावीन. नाही तुमच्या अजून डोक्यात गैरसमज व्हायला का? नीट ऐका. बरं, एसबीसीचं आरक्षण ठिकाण असं वाटतंय का? एकच मला प्रश्न उत्तर द्या. ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं नाव सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायले होते. ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं. यासाठी चौकशी रद्द कोणी करायला लावली? काय नाही, ती माणूस नागवाय फाटका माणूस आहे. काय यासाठी रद्द करून उपयोग आहे? नाही लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला? काय सापडलं नसतं त्या माणसाकडे. नाही विषय संपायचा नसतो. त्याच्यावर सुद्धा सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून ह्याची मध्यस्थी केली का नाही? मग सरकारवर दबाव टाकूनच ओबीसी मधून आरक्षण मागा की. होय, आज पत्रकार परिषद घेतली. आज काय म्हणले भाऊ की आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं भाऊन. मुंबईला झालं पत्र घेऊन की ओबीसीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण द्या. त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून पत्र काढले, मेल केला. उद्या पत्र घेऊन स्वतः मुंबईत चालले विधानसभेचे अध्यक्ष. राजभाऊ ऐक ना दादा, राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते. हा लय अभिमान होता आम्हाला. आणि ह्यात अजून सुद्धा तुम्हाला सांगतो मी, ह्यात सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे. आमचं काय मनोजदादा दुश्मन नाही. आणि ते अण्णा शिंदेला पुढे कोण केलं? आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.